नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कडाक्याच्या उन्हाळ्यात आपण शरीराला थंडावा देणारे असे थंडगार पदार्थांचे सेवन करत असतो. त्यापैकी आवर्जून घरोघरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीचे पणे आणि त्याचबरोबर कैरीचा मुरंबा. आज हे 2 पदार्थ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. परफेक्ट रेसिपी इथे मी शेअर करत आहे. तेव्हा पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर प्रथम कैरीचे पणे बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो प्रमाणात तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या व्यवस्थितपणे धुवून घ्यायच्या आहेत. प्रथम कैऱ्या थंड पाण्यात व्यवस्थितपणे भिजवून घेतल्यावर बेकिंग सोड्यामध्ये साधारणतः अर्धा तास अशा प्रकारे भिजवून घेतल्यावर धुवून घ्यायच्या आहेत. आता त्याचा देठ काढून अगदी व्यवस्थितपणे त्याची साले हलक्या हाताने काढून घेऊया. पाहू शकता एका कैरीची मी साल काढून घेतली आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या कैरीची साल काढून घेत आहे. दोन्ही कैऱ्यांची साले मी काढून घेतली आहेत. आता ह्या कैऱ्या आपण उकडून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे. आता कुकरमध्ये दोन्ही कैऱ्या घालूया आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया आणि कुकरचे झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून साधारणतः 5 शिट्या करून घेऊया. म्हणजे या कैऱ्या अगदी व्यवस्थितपणे शिजतील आणि गर त्याचा अगदी व्यवस्थितपणे निघेल. साधारणतः अर्ध्या तासानंतर पाहू शकता कुकरची वाफ गेल्यावर अगदी व्यवस्थितपणे ह्या कैऱ्या शिजल्या आहेत. आता त्याचा गर अशा प्रकारे सुरीने काढून घेऊया. गर काढून घेतल्यावर पाहू शकता अगदी परफेक्ट असा गर आपण काढून घेतला आहे. लगेचच हा गर आपण मिक्सरमधून अगदी व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण प्रथम सर्वच्या सर्व गर घालूया. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून व्यवस्थितपणे हा गर फिरवून घेऊया. पाहू शकता परफेक्ट गर आपण तयार करून घेतला आहे, म्हणजेच मिक्सरमधून फिरवून घेतला आहे. आता हा गर आपण व्यवस्थितपणे चाळून घेणार आहोत, म्हणजेच गाळणीने गाळून घेणार आहोत. आता त्यासाठी एका बाउलवर एक गाळणी ठेवली आहे. गर घातल्यावर अशा प्रकारे स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे गाळून घेऊया. म्हणजे त्यामध्ये जे धागे असतात ते पूर्णपणे निघून जातील आणि स्मूथ जो आपण गर कैरीचा काढून घेतला आहे तो अगदी व्यवस्थितपणे भांड्यात पडेल. पाहू शकता अगदी परफेक्ट गर स्मूथ असा आपण काढून घेतला आहे. आता आपण हा गर काढून घेतल्यावर लगेचच पणे बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर इथे पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच 1 वाटी आपण गूळ घालूया. इथे गूळ पावडर मी घेतली आहे. तुम्ही गुळाचे खडे व्यवस्थितपणे किसून घेऊ शकता. आता त्यात आपण पाव वाटी पाणी घालूया आणि गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेऊया. एक उकळी येईस्तोवर व्यवस्थितपणे सतत ढवळून गूळ वितळून घ्यायचा आहे. इथे गुळाला उकळी आली आहे, म्हणजेच गूळ व्यवस्थितपणे विरघळला आहे आणि थोडासा शिजला आहे. लगेचच ह्या स्टेजमध्ये जो आपण कैरीचा गर काढून घेतला आहे तो आता ह्या स्टेजमध्ये घालूया आणि फक्त 2 ते 3 मिनिटे या गुळामध्ये एकजीव करून घेऊया. गॅस इथे मंद करायचा आहे, नाहीतर तळाशी चिकटण्याची शक्यता असते. आता हा कैरीचा पल्प आणि गूळ व्यवस्थितपणे शिजवून घेतल्यावर पाहू शकता परफेक्ट असे पणे आपण तयार करून घेतले आहे. आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि बाकीचे जिन्नस लगेचच त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता गॅस बंद करून घेतल्यावर चिमूटभर आपण त्यामध्ये सैंधव मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच चिमूटभर आपण इथे भाजक्या जिऱ्याची पूड घालत आहोत. जर घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता पण्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर लगेचच आपण थंडगार असे पणे सर्व करणार आहोत. साधारणतः अर्ध्या तासानंतर मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर लगेचच आपण थंडगार पणे सर्व करणार आहोत. त्यासाठी 2 ग्लास घेतले आहेत. आता ग्लासमध्ये आपण चमचाभर पाण्याचे जे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे ते घालूया. त्याचबरोबर पाणी घालूया आणि आवश्यकतेनुसार आईस क्यूब घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच थंडगार असे पणे आपण सर्व करूया. चविष्ट असे हे पणे तयार झाले आहे. अशा प्रकारे खास करून उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे असे कैरीचे पणे प्यायलाच हवे. अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. हे पणे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही, कारण सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे शिजवून घेतले आहेत, म्हणजे टिकण्यास मदत होते. आता पणे तयार करून घेतल्यावर लगेचच आपण कैरीचा मोरंबा बनवायला घेणार आहोत. तर
तोंडाची चव वाढवणारा असा कैरीचा मोरंबा बनवण्यासाठी इथे मी पाऊण किलो प्रमाणात कैऱ्या घेतल्या आहेत. तोतापुरी कैऱ्या इथे घेतल्या आहेत, त्यामुळे गर अगदी व्यवस्थितपणे निघतो. आता ह्या कैऱ्या आपण त्याची देठे काढून घेऊया. त्यानंतर सालनाने अगदी व्यवस्थितपणे त्याची साले काढून घेऊया. अगदी हलक्या हाताने हात सांभाळून सालनाने कैरीची साले काढून घ्यायची आहेत. पाहू शकता सर्व कैऱ्यांची मी साले काढून घेतली आहेत. आता लगेचच आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत. त्यासाठी बाउलमध्ये वरती आपण किसणी ठेवली आहे. अगदी बारीक किसणीनेच आपण ह्या ज्या कैऱ्या आहेत व्यवस्थितपणे किसून घेणार आहोत. जर तुम्हाला मोरंबा थोडासा जाडसर असा चालत असेल तर तुम्ही जाडसर साईडने किसून घेऊ शकता. इथे मी अगदी बारीकसर अशी किसून घेत आहे. आता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने एक एक कैरी व्यवस्थितपणे किसून घ्यायची आहे. पाहू शकता सर्व कैऱ्यांचा मी किस तयार करून घेतला आहे. आता अशा प्रकारे अगदी बारीकसर असा किस मी तयार करून घेतला आहे. म्हणजेच मोरंब्यासाठी अशा प्रकारे बारीकसरच किस तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच मोरंबा बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण सर्वच्या सर्व जो पाऊण किलो कैऱ्यांचा गर तयार करून घेतला होता तो घालूया. आणि त्याचबरोबर इथे मी साधारणतः 600 ग्रॅम साखर घेत आहे. कारण जो आपण गर काढून घेतला आहे, जरी पाऊण किलो कैऱ्यांचा गर असेल तरी त्याच्यावरची साले गेली तर फक्त 600 ग्रॅम गर मिळतो. म्हणून मी इथे घेतली आहे साखर जेवढ्याच तेवढी. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण साखरेबरोबर कैरी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. अगदी ट्रान्सपरंट रंग येईस्तोवर आपण ही कैरी व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता साखर व्यवस्थितपणे विरघळली आहे आणि मिश्रण पातळसर झाले आहे आणि कैरीही अगदी व्यवस्थितपणे शिजत आहे. अजून आपल्याला हे मिश्रण थोडेसे घट्टसर होईस्तोवर सतत ढवळून शिजवून घ्यायचे आहे. म्हणजे मोरंबा अगदी 2 वर्ष आरामात टिकतो. साधारणतः 4 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे आणि अगदी जेलीसारखे झाले आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर लगेचच आता आपण त्यामध्ये काही खडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये इथे मी साधारणतः 2 दालचिनीचे तुकडे घालत आहे आणि त्याचबरोबर 4 ते 5 लवंगा घालत आहे. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले घातल्यावर पुन्हा मिश्रण सतत ढवळून एकजीव करून घेऊया. त्याचा फ्लेवर पूर्णपणे मोरंब्यात लागला पाहिजे इतपत आपण हे मिश्रण साधारणतः 2 ते 3 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे सतत ढवळून शिजवून घेणार आहोत. त्यानंतर सर्वात शेवटी स्वादासाठी आता चिमूटभर वेलची पूड घालूया आणि व्यवस्थितपणे हे मिश्रण एकजीव करून घेऊया. पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे. आता मोरंबा तयार झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे बोटावर घ्यायचा आहे आणि एक तार येते त्याच्या आधीची ती प्रोसेस असते तितपत आपल्याला मोरंबा व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता मोरंबा पूर्णपणे तयार झाला आहे. इतपतच आपल्याला कैरी ट्रान्सपरंट होईस्तोवर शिजवून घ्यायची आहे. परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे. गॅस बंद करूया आणि मोरंबा पूर्णपणे थंड करून घेऊया. तत्पूर्वी त्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ घालूया. जर घालायची असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. आता पुन्हा आपण मोरंबा एकजीव करून घेतल्यावर पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर लगेचच स्टरलाइज केलेल्या काचेच्या बरणीत हा मोरंबा आपण स्टोअर करून ठेवणार आहोत. अगदी काचेची बरणी जी आपण घेणार आहोत ती पूर्णपणे स्वच्छ, अजिबात पाण्याचा अंश त्यामध्ये राहिला नाही पाहिजे. म्हणजे मोरंबा 1 वर्षच काय 2 वर्षही आरामात टिकतो. पाहू शकता अगदी परफेक्ट मोरंबा तयार झाला आहे, अगदी जेलीसारखा. आता लगेचच तो आपण स्टरलाइज केलेल्या बरणीत स्टोअर करून ठेवूया. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा असा कैरीचा मोरंबा. हा मोरंबा तुम्ही चपातीबरोबर किंवा प्लेन पराठ्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा जेवणात एक छोटा चमचाभर अशा प्रकारे मोरंबा घेऊ शकता. अगदी जिभेची चव तर वाढवतोच, शिवाय जिभेचे चोचलेही पुरवतो. तुम्ही अशाच प्रकारे आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कैरीचा सीझनही आहे,
तेव्हा कैरीचे पन्हे आणि त्याचबरोबर कैरीचा मोरंबा दोन्ही जिन्नस बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. म्हणजे आम्हाला नवीन ऊर्जा मिळते. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.